हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो जसं लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी न्यू घरी शिफ्ट झाली आहे आणि त्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी बघतो आहे की जसं लास्ट व्लॉगमध्ये आपण बघितलं मी लिव्हिंग रूमसाठी एक फ्रेम होती ती प्लॅन केलेली, बट ती आम्हाला लकीली गिफ्ट मिळाली. बट सेकंड गोष्ट जी मला खूप लोकांनी विचारलं की तू कर्टन्स कुठून परचेस केले किंवा तू चॉईस कुठून केलं. सो कर्टन्स मी ऑनलाईन ऑर्डर केलेत मिशोवरतून. तुम्ही बघू शकता लाईट ब्लू कलरचे कर्टन्स आहेत, 3 पीसमध्ये आहेत हे, आणि हे ऑनलाईन घेतलेले आहेत मी. ॲक्च्युली माझा प्लॅन होता की लिव्हिंग रूमसाठी मी सगळ्या कूल टोन्स यूज करेल, कूल कलर स्कीम मला हवी होती. बिकॉज मी जे फर्निचर सोफा परचेस केला आहे तोसुद्धा त्याच रिलेटेड होता. सो मला सेम कलर स्कीम हवी होती. मला नाही आवडत असं डिफरंट आणि खूप कलरफुल. आणि बेसिकली माझं पर्सनल फेवरेट ब्ल्यू कलर आहे, मीन्स स्काय ब्ल्यू ऑर ब्ल्यू टोन्स. सो मी त्या टोनमध्येच कर्टन्स परचेस केले आणि ते खूप छान सूट झाले. बिकॉज कलर जो आहे लिव्हिंग रूमला कम्प्लीट व्हाईट आहे. सो त्याचे कर्टन्स आहेत ते खूप छान सूट झाले आणि 3 पीसमध्ये आहे. सो स्पेसचा पण असा काही मला इश्यू नाही आला आणि त्या लेंथला पण खूप छान आहे. बट हां, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जर कधी तुम्ही ऑर्डर करत असाल ह्या पॅटर्नमध्ये कर्टन्स, तर एक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे मेजरमेंट. बिकॉज सुरुवातीला आमचे जे कर्टन्स आहेत ते थोडे शॉर्ट लेंथमध्ये आले होते आणि आमची जी विंडो आहे ती फ्रेंच विंडो आहे. सो त्याचं लेंथ आम्हाला लक्षात आलं नव्हतं. सो जर तुम्ही ऑर्डर करणार असाल तर प्लीज मेजर करा तुमची विंडो आणि त्याच्यानंतरच ऑर्डर करा. जर एक्सपेक्टेड असेल तर मी ह्याची कर्टन्सचं डिस्क्रिप्शनसुद्धा मेन्शन करणार आहे. सो तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही करू शकता डेफिनेटली. सो बस आजसाठी एवढंच. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण अजून बघू की मी लिव्हिंग रूमसाठी अजून काय काय परचेस केलं आहे आणि मी फर्निचर कुठून घेतलं आहे किंवा कुठून परचेस केलं आहे. ते कम्प्लीट फर्निचर मी ऑफलाईन घेतलं आहे, त्याबद्दल आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बोलू. थँक्यू सो मच. डू कीप वॉचिंग माय चॅनल अँड सबस्क्राईब माय चॅनल.